राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज तर मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकला येलो अलर्ट। सावंतवाडी मतदारसंघात माजी आमदार राजन तेली आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकरांमध्ये चांगलीच झुंपली। केसरकरांनी काही कामं केली नाहीत तेलींचा घणाघात, तर तेलींनी केवळ नारळ फोडली केसरकरांचंही प्रतीक। महायुतीचा सत्ता राखण्यासाठीचा प्लॅन तयार। तिन्ही पक्षांची रणनीती ठरली। जागा राखण्यासाठी अजितदादांचा लागणार कस, जागा वाटपावर लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाची 90 ते 100 जागांवर तयारी सुरू। वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना ऑनलाईन बैठकीत सूचना। शिंदे गट अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढणार। जयंत पाटलांच्या विधानानं चर्चांना उधाण। अर्थ खात्याला नालायक म्हणणं धक्कादायक। गुलाबरावांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पुण्यात क्षयरोगाचा वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आता BCGची लस देणार। TB होण्याचा धोका असणाऱ्या 18 वर्षावरील नागरिकांना देणार लस। मुरुडच्या निर्मल लाईफस्टाईल जवळील सोसायटीमध्ये आढळली 9 फुटांची मगर। रॉ या प्राणीप्रेमी संस्थेकडून मगरीला पुन्हा जंगलात सोडलं। बाजारपेठेत फुलांच्या दरांना चांगला दर मिळाला। झेंडू, गुलाब, निशिगंध, लिली अशा विविध फुलांना समाधानकारक भाव। देशात पपई दरांचा तिढा यंदाही कायम। सध्या 18 ते 20 रुपये प्रति किलोचा दर, मात्र 25 रुपये देण्यात यावं अशी शेतकऱ्यांची मागणी। वंदे भारत चालवण्यावरून लोको पायलट भिडले। आग्रा उदयपूर दरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल। केबिनमध्ये घुसण्यासाठी लोको पायलट्समध्ये भांडण। 22 मजली इमारत 15 सेकंदांमध्ये जमीनदोस्त। वॉशिंग्टन DC मध्ये बॉम्बनं इमारत उडवल्याचा व्हिडिओ समोर। चक्रीवादळानं इमारत कमकुवत झाल्यानं पाडली।